गुड मॉर्निंग मित्रो. काल आपण जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केलं त्याच्यामध्ये आपण बेसिक रूल्स फॉर द IUPAC नॉमेनक्लेचर याच्याबद्दल आपण चर्चा केला. त्याच्यात आपण मोठा व्हिडिओ झाला होता, त्याच्यामुळं थोडं शेवटी आपली घाई झाली होती. तरी पण तो व्हिडिओ तुम्ही जर पुन्हा बघितलात तर तुम्हाला ते लक्षात येईल. पहा, त्याच्यामध्ये जाता एक कन्सेप्ट आपला राहिला होता, ते एक मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. पहा, आपण पहिल्यांदा जो रूल पाहिला सिलेक्शन ऑफ प्रिन्सिपल कार्बन चेन, त्या प्रिन्सिपल कार्बन चेनचे सिलेक्शन करत असताना त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय 3 सब रूल आपण बघितलात. त्या 3 सब रूलपैकी आपण पहिला सब रूल आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या आधारावर आपण द्यायचा. ते प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप सेम पोझिशनला येत असेल किंवा ज्याला आपण म्हणू शकता तो जर येत नसेल तर आपण मल्टिपल बॉन्डचा विचार करतो. मल्टिपल बॉन्ड जर सेम पोझिशनवर येत असेल तर त्यानंतर आपण नंबर ऑफ कार्बन आयटमचा आपण विचार करत असतो. असा एक आपण रूल बघितला, त्याचे एक्झाम्पल आपण बघितलात. नेक्स्ट याच्यामध्ये आपण काय डिस्कशन केलात की जर आपल्याला डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड जर सेम पोझिशनवर येत असतील तर त्यावेळेस आपण डबल बॉन्डला प्रिफरन्स द्यायचा. आणि जर आपल्याला एखाद्या कंपाऊंडमध्ये कार्बनची संख्या त्या चेनमध्ये जर सेम येत असेल तर ज्या कार्बन चेनमध्ये आपल्याला जास्तीत जास्त ब्रँचिंग येते ती कार्बन चेन आपण सिलेक्शन आपण करायची आहे. असे आपण चेन सिलेक्शनसाठी आपण रूल बघितला. त्यानंतर नंबरिंग टू द प्रिन्सिपल कार्बन चेन, प्रिन्सिपल कार्बन चेनला नंबर देत असताना आपण वेगवेगळ्या गोष्टीचा आपण विचार केला. पहिल्यांदा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, त्यानंतर मल्टिपल बॉन्ड आणि त्यानंतर आपण काय म्हणतोय सबस्टिट्युएंट्स. मग आता त्याच्यामध्ये आपण पूर्ण रूल आपण बघितलेले आहेत. पहा, त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्युएंट्सचा जर आपण विचार करत असाल तर त्यासाठी शेवटचा जो रूल मला आत्ता सांगायचा आहे थोडक्यामध्ये, तर तो काय असेल. पहा, इफ द मोर दॅन 2 सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट इन द गिवन कंपाऊंड देन द नंबरिंग्स आर स्टार्टिंग ऑन द बेसिस ऑफ देअर अल्फाबेटिकल ऑर्डर. मग जर आपल्याला एखादे 2 पेक्षा जास्त जर सबस्टिट्युएंट्स आपल्याला प्रेझेंट असतील आणि 2 पेक्षा जास्त सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट असताना जर ते सेम पोझिशनला जर येत असतील तर त्यावेळेस आपण काय करत असतो, त्यांना नंबर देत असताना आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण करत असतो. म्हणून आपण काय म्हणू शकता. पहा, इफ द 2 or more substituents present on same position then numbering starts from alphabetical order. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपल्याला त्याची काय करायचं, नंबरिंग. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. पहा, हे एक्झाम्पल आपल्या लक्षात येईल. हा तुमचा BR असेल आणि हा तुमचा CL असेल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये 2 सबस्टिट्युएंट्स आहेत. या बाजूने नंबर केला तर तुम्हाला 2 नंबरवर तुम्हाला BR येतो, इकडून केला तर CL हा 2 नंबरवर येतो. म्हणजे दोन्ही बाजूनी तुम्हाला सबस्टिट्युएंट्स हे सेम पोझिशनला आहेत आणि अशा वेळेस आपल्याला त्याच्या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण त्याचे नंबर द्यायचे आहेत. आता पहा, BR हा ब्रोमो असतो, B पासून सुरुवात होते. CL हा क्लोरीन म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता C पासून सुरुवात होतो. म्हणून आपण हा C आणि B ABCD ची जी ऑर्डर असते त्याला आपण अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणतो. त्याच्यामध्ये C च्या अगोदर B येतो. म्हणून आपण काय करतोय. पहा, नंबर देत असताना 1 2 3 4 अशा पद्धतीने आपल्याला नंबर द्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण इफ द 2 or more than 2 substituents are present at the same position then the numberings are starting from on the basis of their अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण त्याचे नंबर्स आपल्याला द्यायचे आहेत. ही पण लहानशी गोष्ट आहे, पण लक्षात ठेवा हे पण आपल्याला एक्झाम्पल तुम्हाला त्या एक्झाममध्ये येतील. पहा, तर हे आपण IUPAC नॉमेनक्लेचरसाठी जे बेसिक 2 रूल्स आपण बघितलात, तर हे मी तुम्हाला पूर्ण पॉसिबिलिटी सहित एक्झाम्पल सहित आपण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला समजलेला असेल. त्याच्या नक्कीच मला त्याची अपेक्षा आहे. आता आपण नेक्स्ट आपण एक एक्झाम्पलकडे आपण जाणार आहोत. पहा, हाऊ टू गिव्ह द नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने द्यायचं त्यावर आपण आज डिस्कशन करू. पहा, तर आज आपण डिस्कशन करत असताना
आता इथून पुढं तुम्हाला नॉमेनक्लेचर करताच आलं पाहिजे आणि आपल्याला आता रोज आपल्याला एकमेकासोबत कम्युनिकेशन करायचं आहे. आत्तापर्यंतचा बेसिक रूल आहेत त्याला पुन्हा तुम्ही ते 2-3 लेक्चर तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा तर IUPAC नेम ऑफ हायड्रोकार्बन्स आपण असं हेडिंग लिहा ज्याला आपण म्हणतो IUPAC हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येईल पहा हायड्रोकार्बन्स म्हटलात की आपल्याला 3 तरी नावं तुम्हाला आठवायला पाहिजेत. एक असेल अल्केन, एक दुसरा असेल अल्कीन आणि तिसरा असेल अल्काईन. म्हणजे आपण हायड्रोकार्बन म्हटलात की याच्यामध्ये आपल्याला अल्केन, त्यानंतर तुम्हाला असेल अल्कीन आणि त्यानंतर असेल तुमचा अल्काईन. असे आपल्याला 3 कंपाऊंड्स आपल्याला लक्षात येणं गरजेचे आहे. आणि या अल्केन, अल्कीन आणि अल्काईन यांना एकत्रित आपण काय म्हणत असतो, हायड्रोकार्बन असं म्हणत असतो. आणि या हायड्रोकार्बनचं आपल्याला नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये सोबत आपल्याला कॉमन नेम पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या कॉमन नेमचा पण विचार करू आणि सोबत आपण IUPAC नॉमेनक्लेचरचा पण आपण विचार करणार आहात. तर लेट्स स्टार्ट द कॉमन नेम और कॉमन नेम ऑफ दिस हायड्रोकार्बन्स और IUPAC नेम ऑफ द हायड्रोकार्बन्स. मग आता पहिल्यांदा आपण अल्केन्स कशाला म्हणतात याच्यावर मी तुम्हाला बोलायची गरज पडू नये. पहिले 10 मेंबर्स मी तुम्हाला सांगितले, 10 पेक्षा जास्त मेंबर्स मी तुम्हाला त्याचा टेबल मी तुम्हाला नॉमेनक्लेचरच्या रूल्समध्ये देताना सांगितलेला आहे. आता आपण जाऊ पहा कॉमन नेम ऑफ अल्केन. अल्केनचा आपण कॉमन नेम आपण पाहतो. तर कॉमन नेम पाहत असताना आपण काय म्हटलं जातं पहा, कॉमन नेम आणि IUPAC नेम याच्यामधला जर संबंध आपण बघितला, वाय द IUPAC नॉमेनक्लेचर्स आर इंट्रोड्यूस, म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर का इंट्रोड्यूस झाला, कॉमन नेम आपला असताना. तर कॉमन नेम हे ट्रायल नेम आपण त्याला म्हणतो किंवा त्यांना आपण डिराइव्ड नेम आपण असंही म्हणू शकता. तर हे जे कॉमन नेम आहेत तर हे कॉमन नेम आपण देत असताना फार कमी ब्रँचिंगच्या कंपाऊंड्सलाच आपण नॉमेनक्लेचर करू शकतो. पण जर जास्त ब्रँचिंग असेल, मोर नंबर ऑफ कार्बन आयटम असतील, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल असेल तर याचं नॉमेनक्लेचर आपण कॉमन नेम सिस्टीमनुसार आपण देऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला IUPAC सिस्टीमचा उगम झालेला आहे. तरी पण आपल्याला कॉमन नेम आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यात काही 3 गोष्टी काही रेग्युलर येतात आणि त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. त्या तुम्ही नावाने ओळखता. मी तुम्हाला अल्किल रॅडिकल्समध्ये मी शिकवत असताना ते काही गोष्टी शब्द तुम्हाला तुमच्या कानावर पडलेले आहेत. तर तरी पण पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये आपण डिस्कशन करू पहा. तर अल्केनमध्ये आपण जर पाहिलात तर ज्यामध्ये आपण कधी लक्षात ठेवायचं आहे, अल्केनमध्ये आपण रिप्रेझेंटेशन बघितलात, सगळ्या गोष्टी आपण बघितलात पहा. तर पहिल्यांदा आपण हा तुमचा जो पहिला अल्केन असेल तर याला आपण काय म्हणतोय पहा, मिथेन असं म्हणतो. बरोबर आहे, याला आपण काय म्हणतो, मिथेन असं म्हटलं जातं. त्याचबरोबर हा तुमचा C2H6 असेल तर यालाच मी असं लिहू शकतो, हा CH3, हा CH3 असे आपण लिहू शकता. याला आपण काय म्हणतोय पहा, इथेन असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रोपेन म्हटलात तर आपल्याला हा CH3, हा CH2, हा CH3 असेल. याला आपण काय म्हणतोय पहा, प्रोपेन असं म्हटलं जातं. बरोबर आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मला एक कन्सेप्ट तुम्हाला तुमच्यासमोर आणायची आहे. हा तुमचा काय असेल पहा, हा CH3 असेल तर याला आपण काय म्हणतोय पहा, ब्युटेन असं म्हटलं जातं. बरोबर आहे, 4 कार्बन आयटम्स आहेत म्हणून आपण ब्युटेन असं म्हणतो. पण आता आणखीन एक मॉलिक्यूल मी तुमच्यासमोर ठेवतोय, याच्यापासूनच आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला प्रिफिक्स आपल्याला उपयोगात आणायचा आहे. याला आपण, याच्यामध्ये पण कार्बनची संख्या 4 आहे, याच्यामध्ये पण कार्बनची संख्या 4 आहे. या दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 आहे. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण त्यांचे काय दिसतील तुम्हाला, स्ट्रक्चर्स वेगवेगळे दिसतात. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण त्यांचे स्ट्रक्चर्स वेगवेगळे असतात. अशांना आपण काय म्हणत असतो, आयसोमर असं म्हणतो. यांना काय म्हणतो आपण, आयसोमर. आणि अशा आयसोमरचं कॉमन नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर देत असताना आपल्याला काही प्रिफिक्स आपण उपयोगात आणत असतो. मी पुन्हा लक्षात ठेवा की अशा अल्केनचं नॉमेनक्लेचर किंवा अशा आयसोमेरिक अल्केनचं किंवा आयसोमेरिक कंपाऊंडचं कॉमन नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करत असताना आपण एका प्रिफिक्सचा आपण उपयोग करत असतो. आणि ते प्रिफिक्स आपण जर बघितलात तर त्यामध्ये आपण साधारणतः एन, आयसो आणि निओ असे आपण 3 प्रकारचे प्रिफिक्स आपण हायड्रोकार्बनसाठी आपण उपयोगात आणतो. लक्षात येतं मी काय म्हणतोय, द 3 prefix are applicable on the any hydrocarbons
विच हॅव द आयसोमर्स, म्हणजे ज्या हायड्रोकार्बनपासून आपल्याला आयसोमर्स मिळतात त्या आयसोमरचं कॉमन नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करत असताना आपण 3 प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. एक असेल एन, दुसरा असेल आयसो, तिसरा असेल निओ, असे 3 प्रकारचे प्रिफिक्स आपण उपयोगात आणत असतो. मी तुम्हाला याच्यावर अगोदर बोललेलं आहे, पुन्हा एकदा लक्षात घेऊ पहा. आता पहा, जेव्हा एन प्रिफिक्स आपण कधी उपयोगात आणतो ते तुमच्या लक्षात असावं. एन प्रिफिक्स आपण कधी म्हणतो पहा, when the given compounds which have the straight chain or unbranched chain, this name of the compounds are given by using the n prefix. n prefix आपण कुणाला म्हणतो, ज्या हायड्रोकार्बन चेनमध्ये किंवा ज्या कंपाऊंड्समध्ये किंवा ज्या हायड्रोकार्बनमध्ये जर त्याची चेन जर ही स्ट्रेट चेन असेल, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची ब्रँचिंग नसेल, तर अशा वेळेस आपण त्यांचं कॉमन नेम सिस्टीमनुसार आपण नॉमेनक्लेचर कशाने करतो, n प्रिफिक्सने आपण करत असतो, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. जसं आपण बघू शकता, हा तुमचा CH3, हा CH2, हा CH2, हा CH3. आता पहा, यातले सर्व कार्बन आयटम्स आपल्याला काय दिसतील पहा, स्ट्रेट चेनमध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे याच्यामध्ये कुठं ब्रँचिंग आपल्याला दिसते का, तर नाही. नॉर्मल कार्बन चेन असते, स्ट्रेट कार्बन चेन असते, किंवा ज्याला अनब्रँच्ड कार्बन चेन असते, त्यावेळेस आपण याला कोणता प्रिफिक्स वापरायचा, स्मॉल n वापरायचा. बरोबर आहे. आणि त्यानंतर बघा, त्याच्यानंतर 4 कार्बन आयटम्स आहेत. 4 कार्बन आयटम असताना आपण काय म्हणतो पहा, ब्यूट असं म्हणतो. बरोबर आहे. आणि याच्यानंतर आपण काय म्हणता, सफिक्स वापरायचा आहे. सफिक्स सबस्टिट्युएंट्स नाही, फंक्शनल ग्रुप नाही, मल्टिपल बॉन्ड नाही, मग आपण काय वापरतो, सफिक्स उपयोगात आणतो. आणि सफिक्स आता कार्बन कार्बन सिंगल बॉन्डसाठी प्रायमरी सफिक्स कोणता मिळतो आपल्याला, तर ANE मिळतो. म्हणजे याचं नाव काय तयार झालं, एन ब्यूटेन असं आपण त्यांना म्हणतो. बरोबर आहे. तसंच आपण एक एक्झाम्पल बघितला, हा तुमचा CH3, हा CH2, हा CH2, CH2, हा CH3 असेल. आता पहा, याच्यामध्ये पण आपण काय करू शकतो पहा, नॉर्मल कार्बन चेन दिसते, त्याचबरोबर आपण काय म्हणू शकता, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची ब्रँचिंग नाही, आणि ब्रँचिंग नसेल, स्ट्रेट चेनमध्ये आहे, म्हणून आपण याला काय म्हणू शकतो पहा, तर एन प्रिफिक्स आपण उपयोगात आणू शकता. एन प्रिफिक्स आणलात की त्याचा अल्क ओळखा, वर्ड रूट कोणता असेल, 1 2 3 4 5 असतील, म्हणून आपण काय म्हणतो, पेंट असं म्हणतो. बरोबर आहे, पेंट. त्यानंतर प्रायमरी सफिक्स कोणता असेल, तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकता पहा, ANE असं म्हटलं जातं. हा तुमचा एन प्रिफिक्स. असेच आपण एन हेक्झेन, एन हेप्टेन, एन ऑक्टेन, एन नोनेन, एन डेक्केन असं आपण त्याचे नॉमेनक्लेचर करू शकता पहा. मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतोय, याच्यानुसार आपल्याला याचं नाव द्यायचं आहे. याला पण आपण काय म्हणतोय पहा, स्ट्रेट चेनच म्हणतो, याला पण आपण अनब्रँच्ड चेन म्हणतो, यालाच आपण नॉर्मल कार्बन चेन असं म्हटलं जातं. मग आता याचं नॉमेनक्लेचर जर करायचं असेल तर आपण कोणता प्रिफिक्स उपयोगात आणू शकतो, तर एक नॉर्मल चेन असेल तर त्यावेळेस आपण एन प्रिफिक्स उपयोगात आणता. त्यानंतर बघा, कार्बनची संख्या काउंट करा, 1 2 3 4 5 6. बरोबर आहे, 1 2 3 4 5 6 आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 6 आहेत, म्हणजेच कोण असेल, हेक्स. त्यानंतर काय असेल, तुम्हाला सफिक्स कोणता असेल, ANE. याला आपण एन हेक्झेन असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय पहा, एन प्रिफिक्स आपण उपयोगात आणू शकता. म्हणजे गिवन कंपाऊंड्स कंटेन द नॉर्मल अनब्रँच्ड स्ट्रेट कार्बन चेन. म्हणजे आपण एन प्रिफिक्स आपण कधी वापरू शकता, द कंपाऊंड्स contains normal unbranched straight carbon chain. असं जर असेल तर त्यावेळेस आपण काय वापरायचं आहे पहा, तर एन प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. हे समजतं तुम्हाला. आता बघा, याच्यात आपण याला काय नाव देणार आहात, मग आपण एन ब्यूटेन असं देऊ. याचं नाव काय असेल मग, एन ब्यूटेन, कारण नॉर्मल कार्बन चेन आपल्याला पाहायला मिळत असते. लक्षात राहील. त्याच्यानंतर पहा, याला आपण काय म्हणतोय पहा, आता याचं नाव देत असताना पुढचा प्रिफिक्स आपण लक्षात घेऊ. हे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण त्यांचे स्ट्रक्चर्स वेगवेगळे आहेत. त्यांना आपण आयसोमर म्हणतो. आणि अशा आयसोमेरिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करत असताना आपण या प्रिफिक्सचा आपण उपयोग करत असतो. एक पहिला प्रिफिक्स आपल्याला कळला. नेक्स्ट प्रिफिक्स आपण बघतो पहा. तर नेक्स्ट प्रिफिक्स कोणता असेल, आयसो. आयसो प्रिफिक्स आपण कधी उपयोगात आणायचा ते आपण लक्षात घेऊ पहा. तर आयसो
आयसोप्रिफिक्स कधी वापरायचा पहा, when the only one methyl group, that is the CH3 dash group attached on second last carbon atom in hydrocarbon chain is called as the isoprefix. आयसोप्रिफिक्स आपण कधी वापरता पहा, जेव्हा एक मिथिल ग्रुप CH3 ग्रुप हा शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर जर जोडलेला असेल तर त्यावेळेस आपण कोणता प्रिफिक्स वापरायचा, आयसोप्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. म्हणून आपण आयसोप्रिफिक्स आपण कधी वापरता, when only one CH3 ग्रुप, यालाच आपण मिथिल ग्रुप असं म्हणतो. मी तुम्हाला याची ओळख करून दिलेली आहे. मिथिल ग्रुप अटॅच्ड विथ सेकंड लास्ट कार्बन आयटम इन कार्बन चेन, देन इट इज कॉल्ड लाईक द आयसो. त्यांना आपण काय म्हणू शकता, आयसो असं म्हटलं जातं. आता बघा आयसो कसा असतो, ही चेन आपल्याला दिलेली आहे, हा सेकंड लास्ट कार्बन आयटम आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या शेवटून दुसऱ्या नंबरवर एक कार्बन आयटम येतो. म्हणजे इथं जर मी CH3 जोडलेला असेल तर याला आपण काय म्हणायचं आहे पहा, आयसो असं म्हटलं जातं. लक्षात येते, इकडून शेवटून दुसरा किंवा इकडून शेवटून दुसरा असो तर त्यावेळेस आपण काय वापरायचं पहा, आयसो आपण उपयोगात आणतो. जसं आपण म्हणता, आणखीन एक मी तुम्हाला 1 2 3 4 हा तुमचा एक मिथिल ग्रुप असेल, हा पण शेवटून दुसऱ्या नंबरवर, दुसऱ्याच नंबरवर, तिसऱ्या नंबरवर नाही, शेवटून सेकंड लास्ट कार्बन आयटमवरच आपल्याला मिथिल ग्रुप एकच दिसत असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, आयसो असं म्हटलं जातं. मग आपण आयसो प्रिफिक्स आपण कधी वापरणार आहात हे तुमच्या आता लक्षात येईल पहा. त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला समोर देतोय. तर एक्झाम्पलमध्ये आपण काय डिस्कशन करू पहा. तर एक्झाम्पलमध्ये आपण काय म्हणता की हा तुमचा काय असेल पहा, CH3, हा CH, हा CH3 आणि हा तुमचा CH3 असेल. याला आपण काय म्हणतो, तर याचं नाव देत असताना आपण काय करायचं आहे पहा. तर याच्यामध्ये आपल्याला शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन आयटमवर काय दिसतो, एक मिथिल ग्रुप दिसतो, बरोबर आहे. ही चेन आहे आणि ही चेन असताना शेवटून दुसऱ्या नंबरवर एक मिथिल ग्रुप आपल्याला दिसतो. म्हणून आपण याच्या नावाची सुरुवात कशाने करायची, आयसोनी करायची, बरोबर आहे. आणि टोटल नंबर ऑफ कार्बन आयटम काउंट करायचे 1 2 3 4. म्हणजेच आपल्याला स्ट्रेट चेनमध्ये असलेली कार्बनची संख्या प्लस ब्रांचिंगमध्ये असलेली कार्बनची संख्या, टोटल 4 कार्बन होतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ब्यूट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिसतो म्हणून आपण याला काय म्हणायचं आहे, ANE. म्हणून आपण याचं नाव काय तयार होईल, आयसोब्युटेन आपल्याला मिळतो. समजते तुम्हाला आयसो प्रिफिक्स आपण कधी वापरायचा. त्याचबरोबर बघा आता दुसरं एक्झाम्पल पहा. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल, तर याच्यामध्ये आपल्याला टोटल पहा, शेवटून लास्ट कार्बन, सेकंड लास्ट कार्बन आयटमला एक मिथिल ग्रुप जोडलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, इथं एक मिथिल ग्रुप जोडलेला आहे म्हणून आपण याला काय म्हणतो, आयसो. टोटल कार्बनची संख्या 5 म्हणून पेंट आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. म्हणून आपण त्याचं नाव काय देऊ शकता, आयसोपेंटेन असं आपण नाव देतो. तसंच बघा इथं पण तुम्हाला काय नाव देता येईल, हा ब्युटेन आहे पण कसला ब्युटेन आहे, आयसोब्युटेन. हे लक्षात येते तुमच्या. म्हणून आपण आयसोपेंटेन, आयसोहेक्झेन, आयसोहेप्टेन, आयसोऑक्टेन, आयसोनोनेन, आयसोडेकेन असे आपल्याला मॉलिक्युल्स आपल्याला बनवता येतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यानुसार जर बघितलं तर त्यावेळेस आपण आयसो कधी उपयोगात आणायचा हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आपण हा तुम्हाला मॉलिक्यूल दिलेला आहे तर याला आपण काय नाव देतोय पहा, शेवटून दुसऱ्या नंबरवर एक मिथिल ग्रुप आहे. हा म्हणजे कोण असतो, एक डॅश मारलेला आहे म्हणजे CH3 ग्रुप. आणि हा जर CH3 ग्रुप असेल तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणता, आयसो ग्रुप असं म्हणतो. त्यानंतर 1 2 3 4 5 6 आणि हा 7 म्हणजे कोण असेल, हेप्ट. त्यानंतर कोण असेल, सफिक्स कोणता असेल, ANE. म्हणून आपण त्याचं नाव काय तयार झालं, आयसोहेप्टेन असं आपण त्याला म्हणतो. म्हणून आपण अशा पद्धतीनं आयसो असो किंवा N असो हे कधी वापरायचा हे तुमच्या लक्षात यावं. हे कॉमन नेम सिस्टीममध्ये आपण त्याचा उपयोग करू शकता, लक्षात राहील. आता लास्ट तुम्हाला सांगायचं आहे ज्याला आपण म्हणतो निओ प्रिफिक्स. आता निओ प्रिफिक्स आपण कधी म्हणतो आणि कधी वापरायचा त्यावेळेस आपण डिस्कशन करू पहा. तर आता आपण निओ प्रिफिक्स आपण कशाला म्हणतात त्याच्यावर आपण चर्चा करू. निओ प्रिफिक्स
आता निओ प्रिफिक्स आपण कधी म्हणायचा पहा, when the two methyl group directly attached around the second last carbon atom in carbon chain or hydrocarbon chain, this compounds are naming by using the neo prefix. त्यावेळेस आपण त्यांना निओ प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. म्हणून आपण याला डिफाइन करत असताना when the two methyl group directly attached with second last carbon atom in carbon chain, त्यावेळेस आपण काय वापरायचं, आपण निओ प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. आणि म्हणून आपण निओ प्रिफिक्स आपण कधी उपयोगात आणतात बघा, त्याच्यामध्ये आपण बघा 1 2 3 हा एक CH3 असेल, हा एक CH3 असेल. अशा वेळेस आपण सेकंड लास्ट कार्बन ॲटमवर 2 मिथिल ग्रुप जोडलेले असतात, बरोबर आहे. तर 2 मिथिल ग्रुप जर जोडलेले असतील तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे, निओ असं म्हणतो. याचं जर नाव तयार करायचं असेल तर हा कंपाऊंड कसा तयार होतो पहा. याच्यामध्ये आपण काय म्हणता, शेवटून दुसऱ्या नंबरवर 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणून प्रिफिक्स कोणता वापरायचा आपण, निओ, बरोबर आहे. त्यानंतर बघा टोटल नंबर ऑफ कार्बनची संख्या काउंट करा, 5, म्हणजेच हा कोणता असेल, पेंट. आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. डबल बॉन्ड येत असेल तर ENE करा, ट्रिपल बॉन्ड येत असेल तर YNE करा. कुठलाही प्रकार आपल्याला N असो किंवा आयसो असो किंवा तुमचा निओ असो, हे तिन्ही प्रिफिक्स आपण अल्केन, अल्किन, अल्काइन यांच्यासाठी आपण उपयोगात आणू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण कधी लक्षात ठेवा, याला आपण निओ कधी म्हणायचा, तर ही पोझिशन आपण लक्षात ठेवायची. शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन ॲटमवर जर 2 मिथिल ग्रुप येत असतील तर त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणायचं, आपण निओ पेंटेन किंवा निओ ग्रुप, निओ प्रिफिक्स आपण उपयोगात आणू शकता. लक्षात येते. तर आता बघा नेक्स्ट आपण दुसरं एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं असेल तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय पाहतोय पहा. नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय पाहता, असा तुम्हाला दिलेला मॉलिक्यूल असेल तर या मॉलिक्यूल्समध्ये आपण काय करतोय पहा, 1 2 3 4 5 6 कार्बन आहेत. सेकंड लास्ट कार्बन ॲटमवर 2 मिथिल ग्रुप आहेत. या डॅशला आपण काय म्हणतो, मिथिल ग्रुप म्हणता, हे तुम्हाला माहीत असावं. आणि त्यानुसार आपण काय म्हणतोय पहा, याला नाव देत असताना निओ हा प्रिफिक्स आपण उपयोगात आणलात. का आणलात, कारण शेवटून दुसऱ्या नंबरवर 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणून निओ. टोटल नंबर ऑफ कार्बनची संख्या किती असेल, 6. 1 2 3 4 5 6 म्हणून आपण काय म्हणता, हेक्स. आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून आपण याला काय म्हणतोय पहा, ANE. म्हणून आपण या पद्धतीने आपण काय करतो, निओ हेक्झेन, निओ हेप्टेन, निओ ऑक्टेन, निओ डेक्केन, अशा पद्धतीने आपण काय करू शकता, हे निओ प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो, असं आपण लक्षात घेऊ पहा. तर याला आपण काय म्हणू शकतो, तर निओ हा प्रिफिक्स जो असेल तर तो निओ प्रिफिक्स आपण काय म्हणतोय, कधी वापरायचा हे आपण लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, तर या पद्धतीने आपल्याला निओ कधी वापरायचा, N कधी वापरायचा आणि आयसो कधी वापरायचा, हे अल्केन बद्दल जे आहे तेच कुणासोबत असेल, अल्किन सोबत असेल, तेच कुणासोबत असेल, अल्काइन सोबत असेल. अशा पद्धतीने आपण काय करत असतो पहा. तर हे आपल्याला नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीममध्ये आपल्याला त्याचं नॉमेनक्लेचर करता येईल. तर काही एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतोय, त्यानुसार आपण त्याच्यावर विचार करू, तुम्हाला नॉमेनक्लेचर करता येईल. मी तुम्हाला 4-5 एक्झाम्पल घेतो, मग आपली ही कॉमन नेम सिस्टीम आपल्याला इथं संपते पहा. हायड्रोकार्बन बद्दल आणि म्हणजेच अल्केन, अल्किन, अल्काइन बद्दल आपल्याला काय असेल पहा, तर हे कॉमन नेम सिस्टीम आपल्याला इथं संपवता येते. तर काही एक्झाम्पल आहेत, तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा पहा. मी इथं एक्झाम्पल घेतोय पहा.
आता पहा, नॉमेनक्लेचर आपण करत असताना कशा पद्धतीनं नॉमेनक्लेचर करतो हे आपण लक्षात घेऊ. आता पहा, याच्यामध्ये आपण काय पाहतो, शेवटून दुसऱ्या नंबरवर एक मिथिल ग्रुप आहे. हा मिथिल ग्रुप आहे, त्यामुळे आपण काय म्हणता, आयसो. टोटल नंबर ऑफ कार्बनची संख्या काउंट करा, 1 2 3 4 5, म्हणून आपण याला काय म्हणता, पेंटेन, कारण त्याच्यात कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, हे त्याचं कॉमन नेम असेल. तसंच यामध्ये बघा, पहा याच्यामध्ये आपल्याला कॉमन नेम देता येणार आहे का बघा. मी हे तुम्हाला मुद्दामून एक्झाम्पल दिलेलं आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, जर एखाद्या हायड्रोकार्बन चेनच्या शेवटून दुसऱ्या नंबरच्याच कार्बन ॲटमवर 1 2 3 कार्बनवर येतो, 1 2 3 कार्बनवर येतो, याला आपण कॉमन नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करता येणार नाही. म्हणून तरी आपल्याला IUPAC सिस्टीमची आपल्याला गरज पडलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, लक्षात येते तुमच्या. म्हणून आपण याला काय करू, पहा हा इथले दोन्ही ग्रुप आपण काढू आणि त्यानंतर तुम्हाला इथं जोडले जातील. बरोबर आहे. काय होईल मग, आता हा शेवटून दुसऱ्या नंबरवर कार्बन ॲटमवर 2 मिथिल ग्रुप आहेत, म्हणजे याच्या नावाची सुरुवात निओन होते. बरोबर आहे. त्यानंतर बघा, हा तुमचा 1 2 3 4 5 हा 6 7, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, हेप्ट, आणि त्यानंतर ANE हा तुमचा काय असेल, पहा निओ हेप्टेन असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा, याच्यामध्ये 1 2 3 4 5 6, म्हणजे आपल्याला नॉर्मल कार्बन चेन आहे. इथं ब्रँचिंग आहे का, नाही. इथं कुठला मिथिल ग्रुप जोडला आहे का, नाही. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो, N नॉर्मल कार्बन चेन आहे. आणि 6 कार्बनची संख्या म्हणून आपण काय म्हणतो, हेक्स, आणि हा ANE हा तुम्हाला काय असेल, पहा N हेक्झेन आपण त्यांना म्हणू शकतो. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये पहा ही कार्बन चेन आहे, याच्यामध्ये आपल्याला शेवटून दुसऱ्या नंबरचा कार्बन आयटम इथे येतो. बरोबर आहे. आणि हा कार्बन आयटम जो असेल तर हा एक CH3 आहे आणि हा एक CH3 आहे. बरोबर आहे. मग आता आपण काय म्हणणार, शेवटून दुसऱ्या नंबरवर 2 मिथिल ग्रुप आहेत, म्हणजेच आपण काय म्हणतो, निओ. त्यानंतर कार्बनची संख्या काउंट करा, 1 2 3 4 5, म्हणजेच काय असेल, हा पेंटेन. याला आपण काय म्हणू, निओ पेंटेन असं म्हटलं जातं. बरोबर आहे. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये आपण जर बघितला तर हा 1 2 3 4, तर याच्या शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बन ॲटमवर एक मिथिल ग्रुप आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, आयसो. आणि त्यानंतर पहा 1 2 3 4 आणि 5, म्हणजे काय असेल, पेंट, आणि हा तुमचा ANE, याला आपण काय म्हणतो, आयसोपेंटेन असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये आपण 1 2 दुसऱ्या नंबरवर मिथिल ग्रुप आहे, म्हणजे काय असेल, आयसो. त्यानंतर पहा 1 2 3 4 5 and 6, म्हणजे काय असेल, आयसो हेक्झेन आपण त्यांना म्हणतो. लक्षात येते. त्यानंतर बघा, हा शेवटून दुसऱ्या नंबरवर एक मिथिल ग्रुप आहे, म्हणून आपण याला काय म्हणू, आयसो. त्यानंतर आपण पुढं काय करता, 1 2 3 4 5 म्हणजे कोण असेल, पेंट, हा पेंट असेल. त्यानंतर पहा इथं तुमचा डबल बॉन्ड आहे, लक्षात येते. आणि डबल बॉन्ड असताना आपण काय लिहितो, पहा ENE, आयसोपेंटीन असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहते. तर या पद्धतीनं आपण काय करतोय, पहा हा N, आयसो आणि निओ असे 3 प्रिफिक्स आपण हायड्रोकार्बनच्या कॉमन नेम सिस्टीममध्ये आपण उपयोगात आणतो. हे आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल, तरच तुम्हाला ते अवगत होणार आहे, अन्यथा होणार नाही. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. पहा, तर हे आपण बघितलात कॉमन नेम ऑफ हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्सचं कॉमन नेम आपण बघितलात, म्हणजे याला आपण काय म्हणू, कॉमन नेम. हे कॉमन नेम आपण हायड्रोकार्बनचं आपण बघितलात. पहा, आता याच्यामध्ये तुम्हाला N, आयसो, निओ कधी वापरायचा हे तुम्हाला नक्की आलं पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आता पहा, हे जे IUPAC नेम फॉर द हायड्रोकार्बन्स आपण म्हटलेलं आहे, तर याच्यामध्ये काही ॲब्रिव्हेशन येतात, काही तुम्हाला रॅडिकल्स येतात, ज्याला आपण अल्किल रॅडिकल्स म्हणतो. तर ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. फक्त ते ॲब्रिव्हेशन पण तुम्हाला सांगायचे राहिलेले आहेत. ते ॲब्रिव्हेशन तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पहा, ॲब्रिव्हेशन कसं केलं जातं हे आपण लक्षात ठेवू. तर याच्यासाठी आपण काय म्हणतोय, पहा, तर एक टेबल आपण लक्षात घेऊ, ज्याला आपण म्हणतो तर याला आपण म्हणू अल्किल रॅडिकल्स. आता अल्किल रॅडिकल्समध्येच आपल्याला अल्किनिल रॅडिकल येतील, अल्कायनिल रॅडिकल येतील. हे मी तुम्हाला मागं लिस्ट दिलेली आहे, फक्त त्याचं मला ॲब्रिव्हेशन तुम्हाला सांगायचं आहे. पहा, जर मी इथं लिहिला अल्किल
अल्किल कशाला म्हणतो आठवतं का तुम्हाला? अल्केनमधला एक हायड्रोजन कमी केला की त्याला आपण अल्किल ग्रुप म्हणतो. अल्किनमधला एक हायड्रोजन कमी केला की त्याला अल्कायनिल म्हणतो. अल्काईनमधला एक हायड्रोजन कमी केला की अल्कायनिल असं आपण त्याला म्हणतो. तर हे आपण अल्किल ग्रुप आपण लक्षात घेऊ. त्याच्यापासून आपण त्याचा फॉर्म्युला आपण लिहिता, फॉर्म्युला आणि त्यानंतर ॲब्रिवेशन. ॲब्रिवेशन आपण काय करतो त्याबद्दल आपण चर्चा करू. तर ॲब्रिवेशन आपल्याला काय होतं आहे, एक पहिला ग्रुप आपण त्याला म्हणू शकता, याला आपण CH3 असा असेल, बरोबर आहे. तर हा अल्किल ग्रुप असेल, बरोबर आहे. तर याला आपण काय म्हणू मिथिल, बरोबर आहे. हा तुमचा मिथिल असेल आणि याला आपण काय फॉर्म्युला लिहितो CH3. याला आपण काय ॲब्रिवेशन करू शकता, तर याला आपण ME लिहिलं जातं, हे लक्षात ठेवा. काय असेल ME, त्याला आपण ॲब्रिवेट केलेलं आहे. तसंच आपण एखादा इथिल ग्रुप असेल, इथिल ग्रुप असेल तर त्याला आपण C2H5 म्हणा किंवा यालाच आपण काय म्हणतोय CH2CH3 असं आपण त्यांना म्हणू, बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय म्हणतोय याला ॲब्रिवेशन करताना ET लिहिला जातो, असंही लिहिलं जातं, कधी कधी असंही लिहिलं जातं. तर कोणताही ET असेल तर त्याला आपण काय म्हणतोय ॲब्रिवेशन ऑफ इथिल ग्रुप असं आपण त्यांना म्हणतात. त्याचबरोबर N प्रोपिल, हा N प्रोपिल कसा बनतो मी शिकवलेला आहे. प्रायमरी कार्बनपासून जर हायड्रोजन निघालेला असेल तर त्याला आपण N प्रोपिल म्हणतो. म्हणजेच मी असं लिहितोय हा तुमचा काय असेल CH3, हा CH2, हा CH2 डॅश, याला आपण काय म्हणतोय N प्रोपिल. आणि हा N प्रोपिल जो असेल तर याला ॲब्रिवेट करत असताना N प्रोप असं लिहिलं जातं, बरोबर आहे. N प्रोप आपण ॲब्रिवेट करतो, बरोबर आहे. त्यानंतर आयसोप्रोपिल, आयसोप्रोपिल असेल तर याला आपण असं लिहितो, हा CH3CH, हा CH3 डॅश, किंवा याला असंही लिहिलं जातं, हा CH3 2 टाइम्स CH डॅश असंही लिहिलं जातं. ह्या लहानसहान गोष्टी आहेत, तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. याला आपण या पद्धतीनं पण लिहिलं जातं. याला लिहित असताना हा प्रोप असं लिहिलं जातं. याला आपण काय म्हणू प्रोप असं लिहिलं जातं. त्याचबरोबर बघा, जर आपण एखादा N ब्युटील जर असेल तर त्यावेळेस आपण काय लिहितो CH3 CH2 CH2, हा CH2 डॅश असेल, याला आपण N ब्युटील असं म्हणतो. N ब्युटील असेल तर NBUT किंवा BU एवढंही लिहिलं जातं, बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. NBU लिहा किंवा BUT लिहा, असे ॲब्रिवेशन आपण करत असतो. त्याचबरोबर दुसरा असेल, हा तुमचा CH3, हा CH3, हा CH3 आणि हा डॅश असेल, याला आपण काय म्हणतो टर्शरी ब्युटील. काय म्हणू आपण याला टर्शरी ब्युटील असं म्हणतो. याला लिहित असताना आपण CH3 हा CH3 डॅश असा असेल, किंवा मी याला असं लिहू शकतो CH3 3 टाइम्स C डॅश असं लिहिलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि त्यानुसार आपण याला काय म्हणतोय टर्शरी ब्यू किंवा टर्शरी ब्यूट आपण त्याला लिहितो, किंवा टर्शरी BU आपण त्यांना लिहू शकता. तर हे जे ॲब्रिवेशन असेल तर हे ॲब्रिवेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर हे ॲब्रिवेशन आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, आणि या पद्धतीनं आपल्याला कधी कधी ते दिलेलं असतं. आता एक एक्झाम्पल मी तुमच्यासमोर ठेवतोय. इथं देत असताना तुम्हाला इथं दिलाय ET किंवा इथं दिलाय तुम्हाला ME, बरोबर आहे. तर यावेळेस आपण इथं सांगायचं हा ME म्हणजे कोण असेल मिथिल. इथं ET असेल तर त्याला काय म्हणायचं आपण इथिल. लक्षात येते. तर या ॲब्रिवेशनचा पण उपयोग आपल्याला बऱ्याच ठिकाणी होतो. कॉमनली आपल्याला मिथिल, इथिल, त्यानंतर टर्शरी ब्युटील याचेच येतात. N आयसोचे आपल्याला जास्त प्रमाणात येत नाहीत. आले तर त्याला घाबरायचं कारण नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे. हे ॲब्रिवेशन कळतं तुम्हाला. तसंच तुम्हाला एखादा हा जर ग्रुप असेल, हा डॅश आपल्याला दिलेला आहे, तर याला आपण काय म्हणतो फिनिल ग्रुप म्हणतात. आणि या फिनिल ग्रुपलाच ॲब्रिवेट काय केलं जातं PH. याला आपण PH न ॲब्रिवेट करत असतो, असे आपण लक्षात ठेवा. तर हे ॲब्रिवेशन जे असेल तर ते ॲब्रिवेशन तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, हे लक्षात राहील. तर हे अल्किल रॅडिकल येतात आणि त्याचबरोबर त्याचं ॲब्रिवेशन आपल्याला येतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे, लक्षात राहील. नेक्स्ट आता काही कॉम्प्लेक्स रॅडिकल असतात आणि त्या कॉम्प्लेक्स रॅडिकलचा आपण कॉमन नेम आणि त्याचं कॉम्प्लेक्स नेम किंवा त्याला IUPAC
नेम असं आपण त्यांना म्हणतो. तर ते पण तुमच्या लक्षात असावं. ते मी तुम्हाला इथं चारच ग्रुप असतात, त्याचं नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, तर त्यासाठी आपण काय म्हणतोय, कॉम्प्लेक्स रॅडिकल जर आपण बघितलात तर ते कॉम्प्लेक्स रॅडिकल कोणते असतात ते आपण लक्षात घेऊ. पहा, आता पहा, एक असेल तुम्हाला अल्किल ग्रुप आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, कॉमन नेम आणि कॉम्प्लेक्स नेम, और यालाच आपण IUPAC नेम असे आपण त्यांना म्हणू शकता. तर हे कसे वापरतात ते तुमच्या लक्षात यावेत. पहा, 2-3च आहेत, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला नॉमेनक्लेचर करायला आपण पूर्णपणे तयार राहू आणि त्याच्यात ज्या ज्या गोष्टी येणार आहेत त्यानुसार आपण हे लक्षात ठेवू. पहा, आता बघा, एक पहिला ग्रुप आपण लक्षात ठेवायचा, हा CH3, हा CH आणि हा तुमचा CS3 असेल, हा डॅश, बरोबर आहे. याचं कॉमन नेम आपण जर बघितलात, आत्ता बघितलात, याला आपण काय म्हणतो, आयसोप्रोपिल ग्रुप. यालाच ॲब्रिव्हिएशन काय केलं होतं आपण, IPRO, बरोबर आहे. तर हे आपण ॲब्रिव्हिएशन केला होता. आता याचा कॉम्प्लेक्स नेम कसं द्यायचं पहा. कधी लक्षात ठेवा, या ग्रुपमधला जो कार्बन आयटम दुसऱ्याला जोडणारा असतो किंवा ज्या कार्बनची व्हॅलन्सी इनकम्प्लीट असते त्या कार्बनला आपण कधी काय करायचं आहे, 1 नंबर द्यायचा, बरोबर आहे. याच्यातला हा कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट आहे, याची कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट आहे, याची 1 कमी आहे, त्या कार्बनची अटॅचमेंट दुसऱ्या कार्बनला होऊ शकते, म्हणून आपण याला काय करायचं आहे पहा, तर याला इनकम्प्लीट व्हॅलन्सी म्हणतो. त्या कार्बन आयटमला कधी 1 नंबर द्यायचा आणि या 1 नंबरच्या कार्बनकडून ज्या बाजूनी तुम्हाला जास्तीत जास्त कार्बनची संख्या मिळेल त्या बाजूनी नंबर द्यायचे, म्हणजेच हा तुमचा काय असेल 2, बरोबर आहे. आणि त्यानंतर पहा, हे काय झालं, तुमचा 2 कार्बनची चेन म्हणजे कोणता ग्रुप असेल, इथिल, बरोबर आहे. 2 कार्बनची चेन म्हणजे कोण समजायचं आपण, इथिल. आणि त्याच्या मिथिल जो ग्रुप असेल तो कुठं जोडला आहे, फर्स्ट कार्बनला जोडला आहे, हा मिथिल ग्रुप आहे, याला काय म्हणतो आपण, मिथिल ग्रुप आहे. आणि हा इथिल ग्रुप आहे, याला आपण काय म्हणू, हा इथिल ग्रुप आहे. आणि फक्त आता काय करायचं आहे पहा, मिथिलची पोझिशन काय, 1, म्हणून आपण याचं नाव लिहित असताना 1 मिथिल आणि हा इथिल, लक्षात येईल तुमच्या. तर हा तुम्हाला काय असेल पहा, कॉम्प्लेक्स नेम जे असेल तर याला कधी आपण ब्रॅकेटमध्ये लिहित असतो ते नॉमेनक्लेचरच्या वेळेस मी तुम्हाला सांगेन. तर यासाठी आयसोप्रोपिल ग्रुपचं नाव काय असेल, 1 मिथिल इथिल, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, पुढचं आपण लक्षात घेऊ, हा तुमचा CH3, हा CH2, हा CH डॅश, हा CH3 दिला आहे, बरोबर आहे. आता याला आपण नाव देत असताना आपण काय करतोय, सेकंडरी ब्युटील असं नाव दिलं जातं, सेकंडरी ब्युटील. आता बघा, सेकंडरी ब्युटील म्हटलात की याला आपण 1, हा 2 आणि हा 3, हा तुमचा 1 मिथिल आणि 3 कार्बन म्हणजे कोण असतील, प्रोपिल, म्हणून आपण काय लिहिता, 1 मिथिल हा प्रोपिल, हे त्याचं कॉम्प्लेक्स नेम असेल, लक्षात राहील. तर याला आपण काय म्हणतो, 1 मिथिल आणि हे 3 कार्बन आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणता, प्रोपिल, ते त्याचं नाव असेल. नेक्स्ट बघा, दुसरा आपण बघतो, हा CH3, CH3 आणि हा तुमचा CH2 डॅश, याचं नाव द्यायचं आपल्याला. याचं जर नाव द्यायचं असेल तर आपण काय करतोय, व्हॅलन्सी या कार्बनची रिकामी आहे, त्याला आपण 1 नंबर दिलात, या बाजूनी गेलात, या बाजूनी गेलात, कोणत्या बाजूने जात, 3 कार्बन येतात म्हणून आपण 2 आणि हा काय असेल तुमचा 3, बरोबर आहे. त्यानंतर हा कोण असेल, मिथिल ग्रुप, सेकंड कार्बनला जोडला आहे, बरोबर आहे, म्हणून आपण काय लिहितो, 2 मिथिल, आय एम राईट. तर तो 2 मिथिल झाला, बरोबर. हा 2 मिथिल आणि 3 कार्बन आहेत म्हणजे आपण काय म्हणतो, प्रोपिल, याला काय म्हणायचं, प्रोपिल, 2 मिथिल प्रोपिल लिहितो. याला आपण आयसोब्युटील लिहिता, याचं कॉमन नेम काय असेल, आयसोब्युटील असं म्हटलं जातं, राईट. हे लक्षात येतं तुमच्या. आता लास्ट एक मॉलिक्युल्स बघा, असे तुम्हाला किती चेन चढू द्या, आपण त्याला घाबरायचं नाही, पण आपल्याला कमीत कमी याचे कॉम्प्लेक्स नेम आणि कॉमन नेम आपल्याला कधी विचारलं तर सांगता यावं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर नेक्स्ट आपण 4th आपण बघतोय पहा. तर 4th एक्झाम्पल आपण जर बघितलात तर ते मी वर लिहितोय, तुम्हाला दिसेल किंवा नाही म्हणून मी इथं वर लिहितोय पहा. तर हा तुमचा काय झाला, आता पहा, एक आपण लिहू, हा तुमचा CH3, हा CH3, हा तुमचा डॅश आणि हा तुमचा CH3.
याचं नाव आत्ता आपण बघितलं, याला आपण काय म्हणतो, टर्शरी ब्युटील. याला काय म्हणतो आपण, टर्शरी ब्युटील. टर्शरी कार्बन आयटम जवळचा हायड्रोजन कमी झाला आहे म्हणून आपण त्याला टर्शरी, 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटील. आता बघा, ज्या कार्बनची व्हॅलन्सी इनकम्प्लीट आहे त्याला 1 नंबर द्यायचा, बरोबर आहे. मग आता पहा, या कार्बनकडून इकडे गेलात 2, इकडे गेलात 2, इकडे गेलात 2, म्हणून आपण कोणत्या बाजूला जाऊ शकतो, म्हणून आपण काय केलात, हा 2, बरोबर आहे. मग आता पहा, याच्यानंतर आपल्याला ही जर चेन बघितलात तर ही किती कार्बनची झाली, 2, म्हणजे हा कोण झाला, इथिल. आता बघा, हे 2 सारखे आहेत, याला आपण काय म्हणतो, डायमिथिल. मग हे कुठल्या कार्बनला जोडलेत, फर्स्ट कार्बनला जोडलेले आहेत म्हणून आपण याचं नाव देत असताना 1,1 डायमिथिल, डायमिथिल. आणि त्यानंतर हा कोण असेल तुमचा 2 कार्बनचा, त्याला आपण म्हणतो इथिल. तर असं आपण त्याचं नॉमेनक्लेचर करत असता. पहा, हा मिथिल आहे, हा मिथिल आहे. मिथिल मिथिल 2 वेळेस लिहिण्याऐवजी डाय वापरतात. 3 सारखे येत असतील तर ट्राय वापरायचं, 4 सारखे येत असतील तर टेट्रा वापरायचे, 5 सारखे येत असतील तर पेंटा वापरायचे. म्हणजे याला आपण सबस्टिट्युएंट्स म्हणतो. ही चेन आहे, या चेनला 2 सबस्टिट्युएंट जोडलेले आहेत, 2 सारखे आहेत म्हणून आपण डायमिथिल लिहिलं. आणि ते कुणाला जोडले, 2 कार्बनची चेन, म्हणजे तो कोण असेल, इथिल असेल. तर असे हे तुम्हाला कॉमन नेम ऑफ रॅडिकल्स अँड कॉम्प्लेक्स नेम ऑफ रॅडिकल्स, असं आपण हे दोन्ही नावं तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. हे जेवढे मी तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हे IUPAC नॉमेनक्लेचर करताना याचा उपयोग न करता याचा उपयोग आपण करत असतो, म्हणून मी याला IUPAC नेम असं दिलेलं आहे. तुम्हाला एकदा प्रश्न विचारला होता, पहा, विच इज द IUPAC नेम ऑफ आयसोब्युटिल ग्रुप. आयसोब्युटिल ग्रुपचं तुम्हाला IUPAC नेम विचारलं होतं, 2-मिथिल प्रोपिल. हे तुम्हाला तुमच्या नीटच्या एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे आपल्याला हे पण माहीत असावं, हा 2-मिथिल प्रोपिल असं आपण त्याचं नाव सांगतो. तर लक्षात राहील तुम्हाला. तर हे आपल्याला ॲब्रिव्हिएशन आपण बघितलात, रॅडिकल्स आपण बघितलात आणि कॉमन नेम आपण बघितलात, बरोबर आहे. आता आपला मेन जो भाग आहे, जो IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ हायड्रोकार्बन्स, तर त्याच्यामध्ये आपण अल्केन, अल्किन आणि अल्काईन याचं नॉमेनक्लेचर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करू. धन्यवाद.